तर तुझं नाव मी क्षितिश असं घेतलं, पण शक्यतो कुणी तुझं नाव क्षितिज असं घेतलं तरी तुला फार फरक पडत नाही असं मी ऐकून आहे. पण पुण्यातली लोक ही अक्षरांची अदलाबदल झाली की पॅनिक होतात. म्हणजे णचा न झाला की पॅनिक, ळचा ल झाला की पॅनिक, धचा मा झाला की पॅनिक. निश्चितच. तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून तू काय सांगू इच्छितोस या बाबतीत, की असं का होतं? ते पुण्यातल्या लोकांचं नाही होतं, एका वर्गाचं होतं. बरं. वो जिसका नाम नहीं लेते अशा वर्गाचं ते होतं. अच्छा. पण मी तसं नाहीये. मी कुठलंही नाव घेतलं तरी ओ देतो. तुम्हाला काही म्हणू शकतो. आत्ता मी इथे येताना पेट्रोल भरलं, जीपे केले, तर त्यांनी नाव बघून म्हणला किसन. मी म्हणलं हो किसन. ओके आलेत म्हणाला. अच्छा. लोक मला काही म्हणतात. एकदा एक झोमॅटोवाल्याने वॉचमनला विचारलं होतं अशिक्षित दाते कुठे आहेत. हे खरं आहे. अशिक्षित दाते असं त्यांनी माझं नाव घेतलं होतं. मी काही नाही बोललो. काही अंशी खरं आहे का ते, त्यामुळे तू बोलला नाहीस की? नाही. अच्छा. निम्न शिक्षित आहे मी, अशिक्षित नाहीये. पुण्यातले आहात हे पटवून दिल्याबद्दल तिथे धन्यवाद. क्रेडिबिलिटी तिथे आहे. मुंबईतल्या ज्यांना निम्न शिक्षित हा शब्द कळणार नाही त्यांनी गुगल करावा. मूळ कॉन्सेप्ट, तू मूळ कुठला आहेस? मी दादरच आहे. हां, तुझा जन्म दादरचा आहे आणि मग पुण्याला शिफ्ट झालायस तू. तर दादरवरून पुणेच का, ठाणे किंवा गुवाहाटी का नाही? याचं कारण गुवाहाटीला जाण्यासारखं माझं काही कार्य नाही एकतर. ठाण्यात आता मी जाऊन कधी राहू शकतो. ओके. आणि पुणे हे तरीही जास्त सोसई आहे कशापेक्षा? ठाणे गुवाहाटी या कशाही पेक्षा. बर. हसण्याजोगा नक्की होता हा प्रश्न. मी आहे म्हणून थांबलो. या एपिसोडमध्ये आपण कोणीच नाही असलो तरी माझा काही प्रॉब्लेम, असा एखादा एपिसोड असूच शकतो. म्हणजे ठरवून आलोय. मी प्रयत्नशील आहे. तर तुझ्या करिअरचा प्रवास जिथून सुरू झाला ते शेवपुरी कॉलेज. पुण्यात शेवपुरीला SP म्हणतात असं मला माहिती आहे. मला शेवपुरी दहीपुरी SPDP. हां, पण कॉलेजचं नाव SP कॉलेज ना? SP कॉलेज. अच्छा. त्याचा फुल फॉर्म शेवपुरी नाही? शेवपुरी नाही. अच्छा. सर परशुराम भाऊ महाविद्यालय. ओके. आमच्याकडे बेसिक ह्युमरला त्याला सुंदर पोरींचं कॉलेज वगैरे असं म्हणतात लहान असताना. अच्छा. नंतर कळतं असं काहीच नाही. तिथे गेल्यावर कळतं ते. अच्छा. काय पोरी काढतोयस? माईक लावतोय. अच्छा, ठीक आहे. तर SP कॉलेजमधून तू एकांकिका करायला लागलास आणि त्यातली सगळ्यात ज्याचं नाव मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय किंवा अनेक ठिकाणी त्याचा रेफरन्स येतो, प्राणीमात्र नावाची एकांकिका, ज्याच्यामध्ये तू सिंह झाला होतास. वाघ. अच्छा अच्छा. वाघ म्हणजे मोहन वाघ. मग वाघ. अच्छा, नुसता वाघ. टायगर. अच्छा. नाही, मला वाटलं मोहन वाघ, कारण तुला बायोपिक करायची इतकी सवय लागली, मला वाटलं त्याचं ओरिजिनच तिकडे की काय. नाही, ते बायोपिक्सचं जे पीक आले त्यात मी एक माझे हात धुवून घेतोय बस, तेवढंच आहे. पण तू सारखं म्हणजे दादरकरांवर का डाऊट घेतोस की त्यांना मराठी कळत नसेल? दादरकरांवरती डाऊटच घेत नाही मी, अद्वैत मुंबईकरांना नव्हे, म्हटलं. दादरकर असे. अच्छा, पण ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू. येस.